सकाळी गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या अनुभवाचे बोल गेल्या 21 दिवसामध्ये गुरुमाऊलीच्या अनुष्ठानामध्ये आपल्याला काय काय अनुभूती आली, घरून येताना आपली काय परिस्थिती होती, जावा आणि इथं आल्याच्या नंतर आता घराकडे जावं वाटते का इथंच राहावं लागते, असा जो आपला अनुभव आहे तो सांगण्यासाठी ज्याचा अनुभव मांडायचा आहे त्यांनी कृपया 2-2 मिनिटांमध्ये आपला अनुभव मांडायचा आहे. सर्वप्रथम कोण येणार आहे? ओम ब्रह्मानंदम नमः शिवाय. ओम ब्रह्मानंदम प्रमस्पदम केवलम ज्ञानमृति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संत शिरोमणी मन्म स्वामी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, डॉक्टर विरूपाक्षे गणाचार्य महाराज की जय. शिवभक्ताच्या कुळी जन्मनी करंट आलं भज चोरटा शंकर हे. आज आपल्या कपिलाधार क्षेत्रामध्ये गणाचार्य महाराज आपल्यासाठी 20 दिवसापासून काय म्हणलेली इच्छा पूर्ण करायलेत. म्हणजे पूर्ण करायत म्हणजे आता मी केले असं नाही बरं. हे बघा, तीर्थप्रसाद आहे, लिंगपूजा आहे आणि मन्मस्वामीला सोबत घेऊन चाललेत पायी पायी. त्यांचं अनुष्ठान आहे, त्यांनी उपवासी आहेत पण आपल्या सोबतच आहेत त्यांनी. आणि पुन्हा प्रमरस्य पारायण आहे. आणि त्यातल्या त्यात कसं आहे, पाणापाणात म्हणमता तुझं नाव रे, तसं पाणापाणात गणाचार्य महाराज तुमचं नाव रे असं पाणापाणात दिसायला लागले. पण डोळे निरपून पाहायला पाहिजे. प्रत्यक्षात जर आपण यांच्याकडे लक्ष दिलं, समजा आज सकाळी आणि काल प्रसाद केले, मला प्रत्यक्ष माझे सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्या दिसले. आपल्याला तूप वाढत होते, वाकून घ्या रे बाळा, घ्या रे बाळा. तसं आज आपल्याला गुरुमाऊली कालपासून आपल्याला प्रसाद खाऊ घालतात. आज भाग्योदयाले संत पाऊल देखिले, ओग जाणवी चाला, स्नान घडले पतिताला. माझं तर मन आनंदी झालंय बघा. आनंदले माझे मन चित्त झाले समाधान. भूक ताण हरून, कुणाला काही दुखत असेल, कुणाला काही होत असेल, पण आपल्याला कसलंच काही त्रास नाही. आणि माऊलीकडे पाहिल्यानंतर तर इतका उत्साह याला काय काय म्हणून काय काय करू. कोणी म्हणत असतील, कोणी बोलत असतील, मजशी तुझशी काही देणं घेणं नाही. माझं नातं माझ्या सद्गुरूशी, माझं नातं माझ्या मन्मथाशी. दुरुनी आले तुझ्या भेटी, उघडून पाहे कृपादृष्टी, मजशी काही बोला देवा. माझा शीन भाग घ्यावा, माझा शीन गेला, माझा भाग गेला. डोळे भरून रूप तुझं मी पाहिन, सदोदी तर आहे ना गुरुपाशी. काय मागाव, किती मागल तेवढं थोडंच आहे. मी विसरले होते बरं, थोडं काही गोष्टी विसरले होते. पण आपण काय म्हणले, माय तुझ्या जवळ आहे बाई, पण मी मावशी आहे, विसरायचं नाही. मी मावशी आहे असं मला कुठं म्हणले, पाठव द्यात म्हणले. तेव्हापासून माझा थोडा पाय असं धरणीवर टेकत आहे. पण मी हादरले होते थोडी. का म्हणजे कारण मला सतत गुरुपाशी राहा वाटतंय. पण थोडं माझं मन दुखावलं होतं. पण आता मी परिपूर्ण झाले माझ्या सद्गुरूला बघून. माझं मन आनंदी झालं. आणि मन्मस्वामीची संध्याकाळी आपण शेज आरतीला पाहतो, त्यावेळेस सध्या बघा तुम्ही, हिरव्या कपड्यात आपले सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य जशाच तसे दिसते. पण बघायला पाहिजे बरं, ते पूजा किती सुंदर असते. काय दूध, काय धार. आता हे जे आपण पाहून गेलो मन्मस्वामीचं, तसंच लिंगामध्ये तुम्ही दुधाची धार दिसली पाहिजे, पाणी दिसलं पाहिजे, बेलपुष्प पाहिलं दिसलं पाहिजे. डोळेवरी म्हणजे आपण 21 दिवस राहिले, 21 दिवसामध्ये परिपूर्ण पूजा आपण मन्मस्वामीची लिंगात घेऊ शकतो. आणि घेतलीच पाहिजे. इतकं सुंदर आपण राहून मन शांत, शिस्त सगळं आपण डोळे भरून बघितलेलं आहे. म्हणजे का मला थोडा दम आलाय, मी एवढं बोलून माझ्या गुरुमाऊली चरणी नतमस्तक होते. साधी भोळी माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो सद्गुरु शिवलिंग गणा. या ठिकाणी पार्वती माता अगदी आनंदाने
त्यांचा आलेला अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। यानंतर हे मन्मथा, हे सद्गुरुनाथा, तुम्हाला साष्टांग दंडवत करून मी माझी मनोगत व्यक्त करणार आहे। तरी सर्वांनी माझे वेगवेगळे बोल शांतपणे ऐकून घ्यावे। सांगायचं म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमौलीचे दर्शन घ्यायला मला जायचेच होते, पण अचानक वाटलं मला सकाळीच की दर्शनाला जायचं आहे, आपण दर्शनाला जात असतो, इष्टलिंग पूजेला जाते कधी, पण त्या दिवशी काय ठरलं नव्हतं। मग इष्टलिंग पूजेला गेले, पूजा सगळं बघितले, छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं की लगेच माईकमध्ये ऐकायला आले की आपले गुरुमौली यावर्षी जे 18 तप अनुष्ठान आहे आणि 17 अनुष्ठानाच्या वेळेस प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते। आणि यावर्षी विशेष म्हणजे मन्मथ स्वामीजवळ बसणार आहे, म्हणजे या तीर्थक्षेत्र ठिकाणी बसणार आहे। आणि विशेष महत्त्व काय तर इथं आपली परम रहस्य हा ग्रंथ मन्मथ स्वामीने लिहिलेला आहे, म्हणून म्हणजे इथं मन्मथ स्वामी लिहिल्यामुळं इथं आतापर्यंत पारायण कुठे झालं नव्हतं, पण इथं हा ग्रंथ मन्मथ स्वामी लिहिल्यामुळं मन्मथ स्वामीचा लिहिलेला हा परमरहस्य ग्रंथ इथं पारायण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी, हे विशेष आहे। असं ऐकल्याबरोबर मनाला एकदम वाटलं की किती भाग्य उदयाला आलंय आपलं, पण मला मिळेल की नाही, मला मिळेल की नाही असं मनात वाटत होतं कुठेतरी। मनात वाटत होतं, पुन्हा लगेच दर्शनाला पूजा झाली, माईकमध्ये ऐकले, लगेच दर्शनाला वर गेले। गुरुमौलीचं दर्शन घेताना लगेच म्हटले मी गुरुमौलीला की मला 7 दिवस पारायणला बसण्याची इच्छा आहे, मन्मथला येण्याची इच्छा आहे आणि 7 दिवस पारायणला बसण्याची इच्छा आहे। त्यांनी म्हणले हो तुम्ही बसू शकता, नाव घेऊ शकता। मलाही वाटलं खरंच गुरुमौली पण म्हणाले, मनात कसं नाव द्यावं, पण मी लगेच नाव दिलं नाही, का दिलं नाही म्हणजे इतकी इच्छा झाली होती की लगेच नाव देऊन टाकावं, पण आपला पत्नी धर्म सुद्धा पाळला पाहिजे हे लक्षात आलं, त्याच्यामुळं आपण मनात कसं नाव द्यायचं। मग ठरवले, मनात ठरवलं, पण घरी विचारूनच केलं, त्यांच्या सहमतीनंच जाऊ म्हणतो जाऊ। पुन्हा आपली मी पूजेला जाताना सकाळीची इष्टलिंग पूजा होती, म्हणून मी सकाळी जाताना फुलारी, पंचपाळ, वाती, उदबत्ती सगळं व्यवस्थित घेऊन गेले होते। वर दर्शनाला जाताना गर्दीत कुठून येऊन खाली खुर्चीवर ठेवले, आल्यावर सापडलंच नाही। मग आपल्या एकाने भाऊला सांगितले, अजून एका भाऊला सांगितले, माझी फुलारी दिसली तर सांगा, ते बघितले भाऊ बरेच, सापडले नाही तर मी एकाच मध्ये बसले, मला इतका आनंद झाला, तर कसं काय आनंद झाला असेल, मला वाटलं माझी फुलारी, पंचपाळ, बेलपत्री सगळं माझं मन्मथ स्वामीला गेले आणि मला पण नक्कीच जायला मिळेल, एवढं समाधान वाटलं मनाला। मग पुन्हा मी घरी गेल्यावर ह्यांना सांगितले की आपले गुरु महाराज मन्मथ स्वामीजवळ तपोनिष्ठेला बसायले आणि आपल्याला काय तेवढं होईना 7 दिवसाचं पारायण म्हणले, थोडं एवढंच म्हणले, आता मी काहीच विचारलं नाही जात का, त्यांनी म्हणले मग कसं काय तुझ्या मनात जाऊ नाहीच आहे का, मी काहीच बोलले नाही। त्यांनी म्हणले मग जाऊ म्हणले जाऊ, बरं ठरलं आमचं दोघाचं ठरलं तरी आधी पतीला विचारावंच लागते, दोघाचं ठरलं तरी मुलांना, आता आपलं वय झाले, मुलांना विचारावं लागते, मुलीला विचारावं लागते। मग मी लगेच मुलीला फोन लावले, बाई असं अण्णा जाऊच म्हणाले, कोणाचा विषय बसला, अण्णा म्हणाले नाही आईलाच वाटायले, पण पुन्हा तुमची इच्छा असेल तर नको कशाला म्हणावं, पण दगदग सण होते का विचार करून जा मुलगी म्हणते। मग पुन्हा मुलगा ऐकून गेला होते, त्या मुलाला फोन लावून विचारले, तर ते मुलाला वाटलं आधीच्या स्वभावानुसार की अण्णा म्हणलेच नाही, ती आईच ठरवली, पण आईच सुद्धा वाटलं नाही म्हणायचे म्हणायचे शनिवार रविवारी आला इथं, आता आपल्या गल्लीमध्ये सगळेजण सांगितलं की तुमच्या अण्णा मन्मथ स्वामी जायचं म्हणून जायचं, पण चर्चा ऐकलं खूप, त्याला पटलं की अरे घरी आपल्या अण्णाची इच्छा आहे, आपण आईवरच ठेवतो काय, पण आईवरच ठेवतो, पण अण्णाचंही सगळं राहते, पण आपण आईचंच नाव पुढे ठेवता वाटलं, म्हणजे खरं आहे। मग मला माहित आहे अण्णाला जावं वाटले अशी इच्छा आहे, पण कोणालाच खरं वाटत नाही अण्णा जावं म्हणले, ही शब्द तिथं गेली, त्याचं थोडं सोडियम कमी आहे, तिथं गेले, चक्कर आली, काही झालं तर म्हणजे कशाला रिक्स घेता असं वाटलं, म्हणून म्हणजे खरं वाटलं नाही कोणाला, पण मग हे म्हणले आपण कोणाला विचारते करत नाही, मला काहीच होईल ना तिथं, मला जाऊत आपण
आणि जाऊत म्हणले आपण तसंच आपण गेलो. टाइम झाला. बरोबर. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज. इथं आल्यावर एवढं सांगा वाटतं मला की महत्वाचं राहिलं सांगायचं. ते प्रस्तावना झाली. नाही प्रत्येकाला द्यावं लागतं. बरोबर. नाही पण इथं आल्यावर वाटलं की एवढ्या पावनभूमीत निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आपले महाराज तपोनुष्ठानला बसलेले आहे. खरंच किती बाय यायला मिळाले. आपल्या मनात थोडीच इच्छा झाली होती पण खरंच इथे यायला मिळाले वाटले. पुन्हा इथं म्हणजे 7 दिवस कसे गेले काहीच समजत नाही. पुन्हा आपण इथं सकाळी आता इथलं नियोजन हे इथं घरून येतानाच झाले. हे आता इथं आल्यावर सकाळी उठल्या सांगा इथलं घरून येतात झालं इथलंच. आता सकाळी उठल्या म्हणजे आपल्या सामूहिक इष्टलिंग पूजा 8ला असल्यामुळं म्हणजे कपिलधारेला आंघोळ स्नान वगैरे सगळं तयार करून पूजेला बसायचं. 8 वाजता पूजेला झाल्यावर लगेच नाश्ता तयार. नाश्ता झाला की लगेच पारायणला बसायचं. पारायण झालं आरती झाली की लगेच महाराजाचं प्रवचन ऐकायचं. छान मन भरून समाधान. महाराजाला डोळे भरून बघायचं. छान वाटलं. पुन्हा लगेच प्रसाद तयार. प्रसाद म्हणजे जेवण तयार होत होतं. आपला स्वयंपाक सुद्धा सगळे छान करत होते. म्हणजे खूप छान वाटलं इथं. आणि तसंच सांगायचं म्हणजे हे सगळं दुपारपर्यंत टाईम झाला. आणि 5 वाजता पुन्हा पावलं खेळायचं. शिवपाठ म्हणायचं. पावलं खेळायचं. पावलं खेळताना मला माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तरी मला सगळे खेळताना असं खूप खेळावं वाटलं. मी आठवण नाही केलं नाही. घरी एवढे पाय दुखत होते पण इथं पाय वगैरे काहीच दुखले नाहीत. म्हणजे आपण घरच्या प्रपंचासाठी पाय वापरतो ते टंगडे आणि देवाच्या दारात देवाच्या कामासाठी वापरतो ते आपले पाय ते पदकमल. संत शिरोमणी नाही एवढंच नाही तर मला दिवसभर 7 वाजता सुद्धा आपलं 5 ते 7 पारायण शिवपाठ झाले की 7 वाजता लगेच आप्पाचं सुद्धा ऐकायला गेले तर आप्पाचं. आणि तिथून पुन्हा कीर्तनाला सुद्धा जात होते. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर निरुपाक्ष शिवाचार्य महाराज. आम्ही आंदोलनाला आणि माताजी एक आहे सर्वात जास्त फोन लावून कुठलेही कार्य न सांगता अनेक जीवनामध्ये अडचणी असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी त्यांचा अभिमान लावला. आमचे साहेबांचे शिवाजी पत्नी ईश्वरा या ठिकाणचा अनुभव सांगणार आहे. कार्यामध्ये स्वागत करायला 21 दिवसापासून त्यांनी या ठिकाणी सेवा करत आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचरणी आणि मन्मथ चरणी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द मनोमत मांडत आहे. आम्ही पहिल्या दिवशी गुरुवाणी सोबत आलो. त्या दिवशी एवढी परिस्थिती होती की पाऊस होता, पाणी होतं, चिखल होता. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा गुरुमाऊली आमच्यासोबत होते. तेव्हा आम्हाला कशाचीच जाणीव झाली नाही. 21 दिवस कुठे गेले कसे गेले याची बिलकुल जाणीव झाली नाही. आम्ही कालच आमच्या घरून आलो असे आम्हाला वाटत आहे. आमची घरी सुद्धा एवढी व्यवस्था होत नाही एवढी आमची गुरुमाऊलींनी व्यवस्था केलेली आहे. स्वतः त्यांनी जागरण राहिले. किती गोंधळ झाला त्यांना आराम भेटला नाही तरी पण त्यांनी कोणालाच काही म्हटले नाही. त्यांनी स्वतः रात्री अपरात्री सगळ्यांना जागा द्या असे सांगून त्यांनी सगळ्यांची व्यवस्था केली आहे. दररोज त्यांनी एवढे म्हटले सगळ्यांचा प्रसाद झाला का, सगळ्यांचं जेवण झालं का, एवढी त्यांनी आमची काळजी घेतली. आम्हाला दररोज शिवपाठ आणि सकाळी नाश्ता प्रवचन आणि तंदुरकर आप्पाचे सुद्धा प्रवचन तीर्थ मन्मथ स्वामीचं तीर्थ आम्हाला गुरुमाऊलीकडून 3 तीर्थ सापडले. आम्ही कधीच आमच्या घरून आलो नसतो. एवढं 21 दिवस कधीच राहिलो नसतो. आमच्या गुरुमाऊलींनी आम्हाला जीवनामध्ये एवढं तीर्थ स्थापन केलं की आयुष्यभर पुरेल एवढं त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं आहे. आता गुरुमाऊलीपासून आम्हाला उद्या वेगळं व्हायचं म्हणजे आम्हाला आईपासून वेगळं व्हायचं असं दुःख वाटत आहे. तेव्हा आमच्या गुरुमाऊलीचे शतशः कोटी कोटी वंदन कोटी कोटी प्रणिपात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द गुरुचरणी अर्पण करीत आहे.
धन्यवाद. अगदी भावनिक असा बघा किती आनंद आहे या ठिकाणी महाराज बरोबर आणि सर्वांना आनंद असलेला आहे. या मुला सुखप्रमाण गरीब आनंद मानावा आणि ही आनंद होती आणि ही आनंद सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि त्यांनी सर्व असं सांगितलेलं आहे. गुरु महाराजांनी त्यांच्या सांगण्यातून केलेलं आहे. मोजता येणारं कोणत्या मापाला एवढं आम्हाला गुरु महाराजांना हेच या ठिकाणी असं वाटतं. यानंतर आमचे महाराज या ठिकाणी काय नाव पूर्ण नाव सांगा. शिवराया गंगाधरराव मुरळकर पाटील मुगाकर. हा पाटील. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञान मुरली गंगातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्मी एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु नमामि. श्री सद्गुरु नमामि. श्री सद्गुरु नमामि. सच्चिदानंद सद्गुरु महाराज की. संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. पार्वती परमेश्वर महादेव. प्रथमतः मंगल माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत आणि राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत आणि विरूपाक्ष शिवाचार्य यांच्या चरणी साष्टांग दंडवत कीर्तनकार प्रवचनकार माताभगिनी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी दोन शब्द मांडले. गावीचे होते वेंगुळ गंगेशी वेटा गंगा जळ आणि जसं या ठिकाणी परमदृश्यात म्हटल्यासारखे गंगा सागराशी मिळाली ती परतून नाही आली चित्तवृत्ती सरस्वती पूर्णानंदे शाश्वत. तसं आपण एक छोट्या गावात छोटी नदी जशी गंगेला जाऊन भेटते आणि गंगा जाऊन सागराला भेटते आणि ती आनंदामध्ये आनंदाच्या डोळी आनंद तरंग. तसं आपण इथे गुरुमाऊलीच्या सानिध्यात एखादी सासरची मुलगी माहेरामध्ये जाऊन राहावं तसं आपण सर्व सद्भक्तांनी आनंदाने गुरुमाऊलीच्या छत्रछायेखाली जसा आनंद लुटायला भेटला त्या पद्धतीने आपण आनंद लुटलो. मग आपण या ठिकाणी सर्व सद्भक्तांनी आनंद जेवढा ज्याला घ्यायचा आहे तेवढा माऊलींनी सांगून टाकलेला आहे. आपल्याला जे आपल्याला येतं ते आपण सर्वांनी घ्या. इथे घेण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून या ठिकाणी सांगायचं म्हणजे की आपण सर्व सद्भक्त गुरु माऊलीच्या सानिध्यात राहून आपण सगळं देहभान विसरून यारे लहान थोर नारी आणि भलते घर येथे साऱ्यास असं म्हणण्यासारखं आपण सगळं विसरून या ठिकाणी भजन कीर्तन आणि प्रवचन सर्व काही गुरु माऊलीच्या सानिध्यात केलेले आहोत. आपल्याला गुरु माऊलींनी सर्वांना कसं जे सांगितलं आहे जसं रुद्राभिषेक आणि पूजा कशी करावी आपल्याला प्रत्येकाला किती गुरु माऊलींनी कशी पूजा केली आपल्याला माहित नव्हतं. सर्व गुरु माऊली स्वतःच्या रूम मध्ये बंद करून पूजा करत होते. पण गुरु माऊलींनी रुद्राभिषेक करून आपल्याला कसं पूजा करावं आपण कशा आचरणाने
प्रमाणे वागावं आणि काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे एवढं आपल्याला शिकवलं आहे. आणि आपण ही दिलीपची दोरी गुरुमाऊलीची आपल्या सोबत शेवटपर्यंत जावं हेच एक मन्मथ माऊलीच्या चरणी गुरुमाऊलीच्या चरणी मागून मी माझे 2 शब्द संपवते. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. अतिशय चांगला अनुभव त्यांनी आहे. गुरुमाऊली या ठिकाणी संधी देत आहे. 2 मिनिटांमध्ये 2-3 जण होतील त्यानंतर पारायण प्रभू शिवभक्तीपरायण पंचाक्षर स्वामी यांनी आपला अनुभव मांडतील. पंचाक्षरमापवान पंचसूत्रकृत वन्दे पंचाचार्यान् त्रैलोक्य संवदारखेन समरखेन ते सच्चिदानंद रूपाय शिवाय नमः. श्री गुरुमाऊलीचा 18वा श्रावण मास अपानुष्ठान सोहळ्याचे औचित्य साधून सर्व भक्तगण तसेच शिष्यगण सर्वांना हे स्वर्ण महोत्सवाची संधी मिळवून दिली. त्यांच्या कृपेने आज पाळी तो जवळपास सांगतेचा दिवस आणि त्या दिवसापर्यंतही आपल्या ह्या वर्षा ऋतूच्या पावसाच्या दिवसात सुद्धा परराज्यातून राज्यातून बरेचसे भक्तगण आले. तद्वत मी अवघ्या 7 दिवसापासून मला महाराजांना अगोदर सुद्धा म्हटले होते तुम्ही ह्या तपानुष्ठान सोहळ्यामध्ये पूर्ण दिवस उपस्थित राहून आपली सेवा रुजू करणार का. पण माझ्या वास्तविक काही अडचणीमुळे येऊ शकलो नाही. मीही ती सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. तरी पण मानस करून अडचणी सुद्धा अवघ्या ह्या परमरहस्य पारायण सोहळ्याच्या औचित्याने मी त्या निमित्ताने उपस्थित झालो. तरी पण सर्व काही आनंदमय दुमदुमलेले हे संजीवन समाधी राज्य कपिला नक्षत्र अवघड दुमून गेलं. त्यांच्याही चरणी कोटी कोटी प्रमाण करून आतल्या सध्याच्या परिस्थितीत चालू असलेल्या कार्याबद्दलची आपल्या गुरुमाऊलीची अनुभूती थोडीशी मी सविता फारसा वेळ घेणार नाही. कारण का माता माऊल्या 4-5 आतापर्यंत आपल्या ह्या प्रसंगाबद्दल असलेल्या अनुष्ठानाबद्दल सांगितलेले आहे. यावेळेस आमच्या इथे चालू असलेल्या मठसंस्था अंगणाचार्य मठाचे अधिपती सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करू. तसेच मोठे विरूपाक्ष महाराज असताना मी लहान असताना शालेय जीवनात मला बोलावत होते. आमच्या घरी बेण्यासाठी सुद्धा येत होते. तरी पण त्याने म्हणाले तुम्ही पुढे कार्यरत राहा आणि समाज बांधवाशी आपण उपाचार्य म्हणून एकरूप राहा. तरी पण अशा अडचणीच्या त्या कालमानात सुद्धा आपण त्या गुरुमाऊलीच्या वचनानुसार वीरशैव धर्माची महती वीरशैव धर्माची पूजाविधी त्या अवस्थेत मला जमेल अशापर्यंत आतापर्यंतचा वसा चालवला. तरी पण बरेचसे काळ गेल्यानंतर थोडे सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य शारीरिक अवस्थेतून थोडेसे तथागत परिस्थिती कालावधी जवळपास 17 वर्षाची खंडित झाली होती. तरी पण ग्लानी आली होती. इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण होता. आपल्या मठाला गुरुमाऊली फारसे दिवस कार्यरत केले नाही. तरी पण त्या काळात सुद्धा फारसा मोठे उपक्रम केले. जे काही आज अन्नसत्र चालवलेले आपल्या कपिला क्षेत्रामध्ये येऊन डोणगाव मोठे डोणगाव यांनी भक्तगण एसटी बालचंद्र महाराज तेथील सुद्धा त्या एसटीचे कंडक्टर होते. मी सहज पारायणाची समाप्ती प्रसाद घेतल्यानंतर एक 10 मिनिटापासून तमलुकर महाराजांच्या मठापर्यंत जात असताना तिथं बिलोली एसटी डिपार्टमेंटची बस दिसली. तिथे त्याने थोडेसे बोलले. आमच्या इथे सुद्धा महाराजांनी पटापीक झाल्यापासून आमलाग्र बदल केला आणि जीवाचा शिव केला. ज्याला दीक्षा संस्कार माहीत नव्हते तेही झाले. दीक्षा संस्कारापासून आमचे इथला वीरशैव समाज
बराचसा सुधारला, नुसता डोणगावचाच नसून जेणेकरून आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र ह्या पूर्ण तिन्ही प्रांतातून वीरशैव समाजाची उन्नती झाली आणि योग असा आला हा श्रावण मास तपादुष्टान आणि कपिलदासचे संजीवन समाजराजे यांच्या समाधीचा रुद्राभिषेक आणि चालू असलेले टोटली कार्यक्रम फार उत्सवात आनंदात चांगल्या प्रकारचे झाले. मी 7 दिवसाच्या अनुभूतीमधून पाहिलोय. तीर्थ, प्रसाद, शिवपाठ तथा परमरस्य पारायण सोहळा, पारायण सोहळ्याच्या 17व्या अध्यायापर्यंत गुरुमावलीने एकूण समजेल अशा अनन्य साधारण माणसाला अमृतोपदेश केला. तरी पण सर्व कृतार्थ झालो. तुम्ही आणि सर्वजणांनी असाच वसा चालवावा आणि फारसं वेळ न घेताना मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि सर्व उपस्थित आणि कार्य करून गेलेले आपल्या गावी सर्व भक्तगणाच्या शुभज्योतीला प्रणाम करून माझे हे वाक्पुष्प गुरुचरणी समर्पण करून माझ्या वाणीला विराम देतो. साम्य नमः पार्वती शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरुचार्य महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. या ठिकाणी वेळ झालेला आहे. या ठिकाणी गुरुमाऊलीचे अनुष्ठान, मनमत माऊलीची अनुभूती आणि अनुष्ठानामध्ये आलेले विषय या ठिकाणी प्रामुख्याने मांडायचे आहे. आणि फक्त 2 मिनिट सरला 2 मिनिट नाही त्याला मोकळं आहे, कारण सरांनी एक असा महान कार्य केलेले आहे. त्यांचं कार्य आपण मागे सांगितलेलंच आहे. त्यांनी पूर्ण परमरस्य आणि ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली. सरांचं सर्वांनी एकबार टाळ्या वाजवायच्या. शिवभक्तीप्राय गणेश गुरुसर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षक आणि शिक्षण अधिकारी केंद्र पडून एवढी मोठी जबाबदारी असून सुद्धा ते या क्षेत्रात असताना एवढं महान कार्य करणं हे त्यांचं मोठं काम आहे. त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. सरांना विनंती करतो की आपण माऊली बद्दल व्यक्त करावं. मनमत स्वामी महाराज की जय. डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय. आज या 18वे अनुष्ठान या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे. अनुष्ठानमध्ये मी कुठेही सहभागी झालो नाही, मला वेळ नव्हता आणि त्या अडचणीसाठी मी होऊ शकलो नाही. पण या अनुष्ठानमध्ये 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये पूर्णपणे सहभागी होण्याचा निश्चय आम्ही दोघांनी केला आणि 7 दिवसापासून या अनुष्ठानमध्ये आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत. पारायण सेवा करत असताना ह्या गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं आम्ही दोघं पारायणासाठी आलो आणि इथं एक आनंद उत्साह पाहून खूप आनंदित झालो. आणि मी आता निर्णय घेतला, एकच पारायण नाही तर नियमित पारायणासोबत दुसरे 6 पारायण 7 दिवसाचे 7 पारायण करण्याचा निर्णय केला आणि माझे 7 पारायण पूर्ण झालेले आहे. आज 7हे पारायण पूर्ण झाले. एक शेवटचा अध्याय त्या रेग्युलर पारायणाचा आहे, ते सकाळी होणार. ही सेवा त्या आमच्या विरूपाक्ष गुरुमाऊलीच्या प्रेरणेनं त्यांच्या आशीर्वादानं ही मिळाली. विरूपाक्ष गुरुमाऊली ही गुरुमाऊली असतील पण आमच्यासाठी आई आहे. जसं लहान मुल लहान बाळ प्रत्येक गोष्ट आपल्या आईला विचारतो, सुख असो दुःख असो, त्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबीय विरूपाक्ष गुरुमाऊलीला आई समजून, आम्ही गुरु महाराज समजत नसताना सुद्धा आई समजून आम्ही त्यांच्याशी एकरूप होऊन प्रत्येक सुखदुःखामध्ये आमच्या सहभागामध्ये गुरुमाऊली आमच्याशी जीवलकपणानं आशीर्वाद रूपानं आमच्या सदैव पाठीशी आहे. त्यांचा आम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. आमच्या कुटुंबियांना गुरुमाऊलीचा पूर्ण आशीर्वाद आहे आणि हे मी ठामपणाने गुरुमाऊलीच्या साक्षीने सांगू.
ज्यावेळेस 2014ला मला पॅरालिसचा अटॅक आला, आयसीयूत होतो, गुरुमाऊली असं अनंतानात होते, त्यावेळेस गुरुमाऊलीला मी बोललो, गुरुमाऊलीने जर आलात का, तर मी असं आजारी पडलो, दवाखान्यात आले. एका वाक्यात सगळेच सांगून टाकले, तुमचा आजार हळूहळू बरा होतो आणि ते पूर्ण बरा होतो. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 10 लोकांत एकाला आजार होतो, तुमचा आजार जीबीएस आहे आणि तुम्ही त्यातून बाहेर येण्याची कमी शक्यता आहे, तर डॉक्टरचं म्हणणं होतं. पण महाराजांनी मला एक आशीर्वाद दिला आणि एक शब्द दिला, हळूहळू कमी होते पण पूर्ण कमी होते. त्याप्रमाणे मी पूर्ण कमी झालो आणि तुमच्या समोर उभा आहे. 10 महिने मला बाथरूम माहीत नव्हती, जाता येत नव्हतं, त्या अवस्थेत मी तुमच्या समोर उभा आहे. आणि हे पूर्ण आशीर्वाद आमच्या गुरु महाराजांचे आहे, गुरुमाऊलीचे पूर्ण आशीर्वाद आहेत. ते त्यांच्या साक्षीनं बोलत आहे, ते वास्तव सत्य आहे. ज्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी समाजाला सुधारण्याचं काम केलं, त्यानंतर मन्मथ माऊलींनी काम केलं आणि शिवाचार्य महाराजांनी सुद्धा आपल्या वीरशैव समाजाला जागृत करण्याचं काम केलं. त्यांच्यानंतरची पूर्ण पताका विरूपाक्षी शिवाचार्यांनी उचललेली आहे आणि ही पूर्णपणे आपल्या वीरशैव समाजाला आंध्रा, महाराष्ट्र, कर्नाटक ज्या ज्या राज्यातले असतील, बाहेरचे असतील, ते पूर्ण पाऊल विरूपाक्ष गुरुवाऱ्यांनी उचललेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 1 नंबरचं काम गुरुमाऊली करत आहेत. मग त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. मुखेड वासियांना तरी गुरुमाऊली ही गुरुमाऊली नसून एक वरदान आहे आणि हे वरदान आम्ही मुखेडवासीय खरंच भाग्यवान आहोत की आमचे मठालाही गुरुमाऊली मिळाल्यापासून आमच्या मुखेडचा काळापणात झाला. मुखेडचा नाही, मुखेड परिसरात एकही गाव शिल्लक नाही की गुरुमाऊली त्या गावात गेले नाही, कार्यक्रम घेतले नाही. असा पूर्ण कार्यक्रम गुरुमाऊली प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभागी होतात आणि लोकांना जागृत करण्याचं पूर्ण काम करतात. लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत जागृत करण्याचं काम गुरुमाऊलींनी केलेलं आहे. धन्य श्री माता पिता गुरुमाऊलीच्या आईवडील. आजच सकाळी दर्शन घेतलं, त्या गुरुमाऊलीच्या आईवडिलांनी अशा गुरुमाऊलीला जन्म दिला, ते धन्य मायबाप. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे हृदयस्पर्शन करण्याची माझी पूर्ण इच्छा आहे. दिसल्याबरोबर पहिल्यांदा मी त्यांचं नतमस्तक होतो. ह्या गुरुमाऊलीचे आईवडील सगळ्यात धन्यवाद आहेत. अशा गुरुमाऊलींना त्यांनी जन्म दिला, ते जगाचा उद्धार करू शकतात. त्या गुरुमाऊलींना त्यांनी जन्म, त्यांच्या प्रेरणेतून मी पेन्शन झाल्यानंतर एक भगवंत चिंतनाच्या सेवेत राहण्याचा निश्चय केला आणि या निश्चय करण्यातून परमरहस्य ग्रंथ पूर्ण हस्तलिखित केलेला आहे. आणि हे महाराजांनी कालच आमचा दोघांचाही पती पत्नीचा महाराजांनी यथोचित सन्मान केला आणि हे परमरहस्य पूर्णपणे प्रसादापर्यंत सगळं आम्ही स्वतः लिहून काढलेला आहे. वाटलं मी पुण्याला मुलासोबत असतो, मुलगा पुण्याला इंजिनियर आहे, ज्ञानेश्वर समितीत सदस्य होण्याचा माझा योग आला. मी पुण्याला ज्ञानेश्वरी लिहून काढलं आणि त्या धर्तीवर, त्यामध्ये 30 सूत्र आहेत, त्या धर्तीवर केवळ ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, मन्मथ माऊलींनी संजीवन समाधी घेतली. हे दोन्ही ग्रंथ पाळण्याचे आहेत. आणि गावाकडे मुख्याला आल्यानंतर हे परमरहस्य लिहिण्याचा निश्चय केला. गणेश चतुर्थी दिवशी पूजा करून इकडं मुख्याला असल्यानंतर हे परमरहस्य पूर्ण केलं. या पद्धतीचे 7 ग्रंथ माझे लिहून पूर्ण झाले. रामनामाचा जप 4 लाख पूर्ण झाला, 2 ग्रंथ अयोध्येपर्यंत गेले. हे परमभाग्य गुरुमाऊलींचं आहे. त्यांच्या कृपाशीर्वादानं इथं उभा आहे. आणि इतकंच या गुरुमाऊलींचं काही सांगता असं वर्णन वेगवेगळं मला सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट, एकच गोष्ट अशी नाही, गुरुमाऊलीकर पाहिल्यानंतर प्रत्येक गोष्ट असं, प्रत्येक माणूस असं हरवून जातो, आनंदित होतो. आणि कसल्याही दुःखातून बाहेर येण्यासाठी एकच मार्ग म्हणजे आपली गुरुमाऊली आहे. कसल्याही संकटातून बाहेर येण्यासाठी
गुरुमातेकडे पाहिल्यानंतर माणूस आनंदित होतो. इथे येताना एवढ्या जंगलात डोंगरात येताना कसं तरी वाटलं, पण इथून जाणाऱ्या माणसाला एकाला सुद्धा परत जावं वाटत नाही. एवढा आनंद सोहळा गुरुमाऊलींनी निर्माण केलेला. प्रत्येकानं जेवढं काय खाल्लं का, पाणी पिलं का, झोपायला जागा आहे का, हा प्रत्येक गोष्टीची काळजी स्वतः घेतात. अजून काय पाहिजे? कोणाची आई सुद्धा एवढं करू शकत नाही, त्यापेक्षा गुरुमाऊली आपलं जास्त करू शकतात. अभिमानानं सांगा वाटते, गेल्या वर्षी 2024ला शिवनाम सप्ताहाला 50 वर्ष झाले. सुवर्णमहोत्सवी सप्ताह नागरगाव येथे साजरा करण्यात आला आणि या शिवनाम सप्त्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही गुरुमाऊलीला अध्यक्षस्थान देऊन आणि ते शिवनाम सप्ताह गुरु महाराजांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पार पाडला. हा सप्ताह माझ्या गावचा म्हणून मी अभिमानानं सांगत नाही, पण येतोच आमच्या पंचक्रोशीतील 1 नंबरचा सप्ताह झाला आणि त्याचं पूर्ण श्रेय आमच्या गुरुमाऊलीला. सर्व शिवाचार्यांना बोलवले, नियोजन सांगले, त्यात असलेल्या मार्गदर्शन करणे, ह्या सगळ्या गोष्टी गुरुमाऊलीने केले आणि 8 दिवस आमच्या गावात पूर्णपणे राहून हा कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि या सगळ्याच गोष्टीत प्रत्येक गोष्टीत गुरुमाऊलींचा मला सहकार्य आहे आणि हे सहकार्य असेच राहावं आणि गुरुमाऊलीची हे दिंडी हे अनुष्ठान असं प्रतिनिधित्व आणि आपल्या ह्या पूर्ण वीरशैव मंडळीला वेगवेगळ्या दिशा मिळत जावो, चांगल्या दिशेतून उज्ज्वल होत जावो आणि आपण त्यांच्या सहवासात घेत जावं, एवढीच इच्छा आम्ही सर्वांच्या व्यक्ती व्यक्त करतो आणि गुरुमाऊलींच्या चरणी दंडवत करून नतमस्तक होतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. गुरुपाशे शिवाचार्य महाराज की जय. धन्यवाद सर. आपण अगदी सुंदर असा अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आपण 7 दिवसामध्ये 7 किलो पारायण, सरांनी 7 दिवसामध्ये 7 पारायण केलं. फक्त 2 मिनिटांमध्ये आपला अनुभव व्यक्त करायचा आहे. वेळ भरपूर झालेला आहे. या पुढच्या सर्व संपर्कांना 2-3 संपर्कांना 2 मिनिटाचा वेळ यामध्ये या ठिकाणी शिवभक्तपरायण गणेश अप्पा देशमुख कवटेकर या ठिकाणी ते सुद्धा या मनमत माऊलीच्या सानिध्यामध्ये सेवा करतात आणि आपल्या अनुष्ठानामध्ये त्यांनी सेवा केली आहे. त्यांचा अनुभव अगदी 2 मिनिटात. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तस्मशादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवा महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर आता कवठा आणि मुख्य आणि कपिलधार म्हणताना काही फार आम्हाला काही लांबचं वाटणं आणि हे एवढा पुरस्कार भरपूर दिवसापासून लहान असल्यापासून मी मुख्य म्हटलं की छोटा असल्यापासून मठा फिरणार येणार जाणार हा सगळा अनुभव आलेला आहे आणि इथं राहिल्यानंतर मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं परामर्शाच्या पारायणच्या निमित्तानं की त्यांच्या ज्ञानानं भारत भ्रमण केलं मी स्वतः आणि असं पुढे सांगले गंगा तीर्थ एक आवडून खोली जाता जाय गुरु पण गुरु तीर्थ न बुडविती म्हणून तारुण नेती कैलाशी. तर आता या बोलण्याकडं परामर्शाच्या पारायणाच्या निमित्तानं हे सगळं वाचले. परामर्श सोपा तेवढाच आहे आणि फार कंठाळा केला तर अवघडे आहे. याच्या आधी 5000 वर्षाखाली रेणुकाचार्य अगस्त्यमुनींचा संवाद त्या याच्यातूनच झाला की सिद्धार्थ शिखामणीचं ते काशीला आपल्या मोबाईलवर सगळं आलेलं आहे. आता एक जर मोबाईल जर चांगला ठेवला परमदृश्य मी तिच्यावरच आलाय सिद्धार्थ शिखामणी आले जे भारतभर जाऊन आलो स्वतः आता घरी बसून बघू लागलो दररोज. तर ह्या काळाकरता काही फार अवघड नाही.
थोडं दगडावाने जीव करावा कठीण, अंतरीत असेल थोडं बाहेर निघावं लागते. आणि ते स्वतःच्या मनानं आता तिकडं न वळता थोडक्यात बोलतो. धन्य आज निर्मला अंबा थोरला झाला, बहुत सुकृताच्या गाठी केले झाल्या संत भेटी. धन्य धन्य गुरुमाय आज देखिले पाय, तुझ पाहता मावले पाप ताप दैन्य गेले. तुझ्या वचने अमृत झालो मी हे पूर्ण तप्त. तर या अशा हिशोबाने जर परमरहस्य वाचा, पूर्ण वाचल्यानंतर समजून घ्या आणि समजल्यानंतर जर तुम्ही जर आचरणात जर आणाल तर धन्यतयाचा संसार तिथे नामाचा गजर, कांता पुत्र बंधूजन अवघे शरण देवास. फार सोपा आहे, पण आम्ही सगळं हाताने आवडून करून घेऊन कुठेतरी अज्ञानपणामध्ये अजून 50-60% आपल्याकडे अज्ञानपणाच आहे. मी सुद्धा आत्ता मला समजून आले. मी सुद्धा वयाच्या 60 वर्षापासून प्रपंचिक माणसाला आधी काही कळच ना, काहीतरी व्यवहारात काय ते कळ. मी लहानपणापासून काही कळलंय काय. पण इथं परमरहस्य वाचलो, नुसतं वाचलोच नाही तर वाचल्यानंतर आधी समजून घेण्याकरता असा आहे. असं सांगले परमरहस्यामध्ये, आपल्या घरामध्ये इकडे लहान बहिणीने वाचावं, इकडे भावाने वाचावं. तारुण्यामध्ये प्रश्न उत्तर आहेत, इकडे स्त्रीनं नवऱ्यानं वाचावं, बायकोने वाचावं. आणि शेवट जर त्याचा विचार केला तर हे आई वडिलाचा संवाद परमरहस्यामध्ये सांगलेला आहे. हे फार सोपं, आपल्याला घरात त्याला काही अवघड नाही. पण आम्हाला फार उशिरा सोबत बालपणे दीक्षा लागली गुरुची संसाराची म्हणून. तर तिथं काय सांगलंय, कैलास रंजस्थळी भक्ती साधन हिमन बाळी, प्रमाण करुणे वेळी तुषे शंकरासी. तर परमरहस्य एवढा सोपा आहे, पण ते लहानपणापासून जर वाचलं आणि खरंच मठाच्या, मंदिराच्या आणि कपिलदारच्या या सानिध्यात राहिल्यावर समजायला काही वेळ लागणार नाही. पण अशा निमित्तानं या वर्षी महाराजांचं अनुष्ठान वाचल्यामुळे मला एवढा आनंद झाला. तर असंच महाराजांनं अजून जास्तीत जास्त पदयात्रा काढावं आणि जसं जमल तसं त्यांच्या हिशोबाप्रमाणे जसं जमल तसं अनुष्ठान करावं आणि आमच्या सगळ्या पायी भक्ताला तृप्त करावं, एवढी तुमच्या सगळ्याच्या गुरुमानाच्या प्रार्थना करतो. आणि ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग मिळवी गोजा, श्री गुरु नागेश. धन्यवाद. टाळे वाजवा. यानंतर चंद्रापुरे मामा सोबतपाळा चंद्रापुरे मामा यांनी सुद्धा ब्रह्मावली सोहळा गेल्या 21 दिवसापासून या ठिकाणी सोहळा ते प्रत्येक ठिकाणी गुरुमावली सोबत जाते. दोन दाम्पत्य पती आणि पत्नी 21 दिवस दरवर्षी गुरुमावली सोबत त्यांनी जात आहेत. त्यांच्या या ठिकाणी काय दुसऱ्या स्वागत आमचा सुद्धा अनुभव आणि 2 मिनिटात ते मानणार आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. गुरु महाराजांसोबत अनुष्ठान करण्याचे माझे 3री वेळ आहे. श्री मल्लिकार्जुनला सुद्धा आम्ही जोडी होतो, तसं उज्जैनला पण होतो. आणि ज्यावेळेस मी श्री शैलमला आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही 4 जोड होतो. तर त्यावेळेस मला वाटलं आता इथं आपण करावं काय. आता मनात विचार आला, मग मी काय करू, मौन धरून परमरहस्याचं पारायण गेलो. मग पुन्हा आणि ते रोज दर्शन व्हायचं मला आणि गुरुमाचं पण दर्शन व्हायचं. मी जास्त तुमचा घेणार नाही, फक्त मला आता इतका जे अनुभव आहे ते अनुभव सांगून द्यायचं मला वाटलं होतं. पण काय ते आपण माऊलीची ताकद काय आहे ते सगळं समजा म्हणून मी सांगत आहे. आता इथं आल्यानंतर मी विचार करू की आपण मौन धरून पारायण करावं का. दुसरं मन काय म्हणते, मौन धरून तिथं पारायण करतो मला असं शक्य नाही, कारण काही सर्व ओळखीचे लोक येतात जवळ असल्यामुळं, त्याच्यामुळे तू मौन धरून पारायण करू नको. मग काय करू. मग विचार आल्यानंतर मला की बाबा तो निरंकार राहून तू परमरहस्याचं पारायण कर. मग त्याप्रमाणे मी साहेब
माऊलीला म्हणलो मी निरंकार करून जर पारायणला बसलो तर शक्य आहे का 7 दिवस होणं? तर शक्य आहे म्हणजे मला उत्तर भेटलं. मग मी 6 दिवसापासून निरंकार पारायणवर आहे. ही जी शक्ती आहे ती माऊलीची आणि गुरु माऊलीची आहे. आणि हे मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याला गुरु माऊलीचा मला स्वतःला अनुभव द्यायला. मला बीपी असल्यामुळं मला भूक अजिबात सहन होत नाही. थोडी जरी घरी उशीर झाला तर मी घरी शिवाय देतो. पण इथं आल्यानंतर सगळे मला की तुम्ही कसं याला निराश तुमच्याला म्हणतोय काय? हे शक्य आहे का? तुम्ही घरी तुम्हाला 5 मिनिटं सरळ तुम्ही करू नका. मग स्वामी साहेब आम्ही सर्व मला की दादा तुम्ही करू नका. पण मी मला खूपच चांगलं आले. आता मी तरी काय करू म्हणून आता. मग त्याप्रमाणे आज 7 दिवसापासून मी निरंकार फराळ केलो आणि सर्व गुरुची ताकद आणि आपल्या गुरुपत स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि असंच आम्हाला गुरु सेवा करायला मिळो एवढी मी प्रार्थना करून म्हणजे स्पष्ट संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. खरंच चंद्रावरती की अगदी खरी वेळ आहे. आपण नाश्त्यासाठी जेवणासाठी महागपुरा घरला दाखल करत होतो. पण त्याने अगदी निरंकार नाम पालन केलं. त्यांनी सांगितलेलं आहे की ही सर्व शक्ती गुरु माऊलीची आहे, मनमत माऊलीची आहे. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठावली तेवढा आपला विश्वास गुरु माऊलीच्या चरणावर असावा लागतो. धन्यवाद. त्या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्ये शिवभक्ती परायण व्यंकटप्पा महाराज नंदगावकर अगदी वेळ झालेला आहे. यानंतर आता शेवटचा आहे हे उद्याच्या कार्यक्रमामध्ये होईल. हे शेवटचा अनुभव आहे अगदी 2 मिनिटांमध्ये. ओम ब्रह्मांडं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षायि लक्षणम् एकं नित्यमिमवचनं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं तिन्मरहितं सद्गुरुं नमामि. संपदि महापार्वतीश्वराय महादेव चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. श्री संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु श्री शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु विश्वानंद शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु पाक्ष शिवाचार्य महाराज की जय. सर्व धर्माची कोण जोडणी ज्ञान विज्ञान वर्तेचा पासोनी तो भगवंता कैवल्यदानी वर्णी महिमा श्री गुरुचा. सांगा काय गुरुचं वर्णन करतो आपण. पण प्रश्न जोडी आहे प्रत्यक्ष आपण गुरु श्रवण लेकरानं काय बोलावं. पण माईला वाटतं की लेकरं माझी खेळावं आणि बोलावं आणि या समाजामध्ये आनंदाने जीवन जगावं. त्यांच्यासाठी अवतार आहे. सज्जनते आणि मार्ग लावावा विना उग्राया होता. महाराजांची अपेक्षा एवढीच आहे माझे लेकरं बोलायला शिकावं, पारायण करायला शिकावं. कुठं कपिल धर्मजीच मंडपामध्ये घरला गेले की ग्रंथाला गाठी बांधून ठेवायच्या. आम्ही कीर्तनकार आहोत, जास्त बोलणार आम्हाला माहिती किती वेळी बोलावं वाटतं. पण महाराजांची अपेक्षा एवढीच आहे आपल्या लेकराकडून गेल्याच्या नंतर शिवपाठ असो पारायण असो घरी तुम्ही सदोदित त्यांचा तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही आम्ही कीर्तनकार विश्वनाथ महाराज असतील, विश्वनाथ स्वामी असतील, पंचाक्षरीप्पा असतील, अजून कोणी असतील सांगण्याच्या माध्यमातून गुरुच्या आयुष्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. मनमत स्वामींनी सुद्धा धन्य धन्य कपिलाधार वीरशैवाचे माहेर धन्य धन्य कपिलाधार मनमथारणी साधिता योग चरणाला गती मोरवागणार वीरशैवाचे माहेर धन्य धन्य कपिलाधार
बघल्या का आपण मोराला आणि नागाला, पण विरूपाक्ष शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये बघा, पहा बॅनरवर, बॅनरवर पहा, माझ्याकडे पाहू नका, बॅनरवर आहे. ही गुरुची मती आहे. म्हणून स्वामींनी सुद्धा तपानुष्ठान त्यावेळेस केले. आम्ही नव्हते, आता आम्हाला कीर्तनावर काय काही बोलताय ते जोडून, पण गुरुचा असा, गुरुशिवाय अजिबात आपल्याला पाऊल नाही टाकता येईल. पण ते मानलं तर, जाणलं तर, आई असो, वडील असो, वडीलधारी असो, गावात सप्ताह असू द्या, अजून कोणतेही कार्यक्रम असू द्या, अगोदर गुरु, आई वडील आणि वडीलधारी माणसांना विचारच कार्यक्रम करा. मी जास्तीच न बोलताना गुरुना पुन्हा सुद्धा मी साष्टांग धन्यवाद करतो. पप्पा फक्त मी एक मिनिट बोलतो. अजून ज्या ज्या वेळी तुम्ही अनुष्ठान करा, अनुष्ठान 11वे आहे, अजून अनुष्ठान तुम्ही समोरल्या कोणाही ठिकाणी ठरवा. भक्त मंडळी तुम्हाला आम्ही शिष्यांच्या माध्यमातून होईल तसं, जसं आम्ही प्रपंचिक लोक आहोत, जसं जमल तसं सुरुवातीला येईल, नंतर जातील, कोणी शेवटला येईल, मध्यंतरी जातील, पण आम्ही आपण तुमच्या सद्गुरूंच्या चरणापाशी आम्ही सदोदित राहण्याचा प्रयत्न करू. जास्तीत न बोलता डॉक्टर विरूपाक्ष शिवाजी महाराजांच्या चरणी प्रथमतः आम्ही पुण्यश्वराला साष्टांग दंडवत करू. माझ्या चेहऱ्याने तेच विनंती करतो. ओम शांती. चौकर या ठिकाणी सर्व प्रकारची सेवा गुरुमाऊली चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे. यानंतर अनेक ठिकाणी गुरुमाऊली सोबत 21 दिवस राहणारे श्री हरिहर अप्पा चंद्रापुरे हे दाम्पत्य सुद्धा या ठिकाणी समोर यायचे आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या परीनं जसं जमेल तसं गुरुमाऊलींच्या चरणी आपली सेवा समर्पित केलेली आहे आणि त्यांचं ते परम भाग्य आहे. या ठिकाणी 21 दिवस गुरुमाऊली सोबत 1 वर्ष गेलेले किती निघतील, एखादी 1-2 जोडे निघतील, पण 3-4 ठिकाणी बहुतेक आपण गेलेले आहे. हे त्यांचं परम भाग्य आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांना कमी करू देऊ नका. त्यांनी 21 दिवस राहून सेवा केली. आपण 21 तरी टाळ्या वाजवा. चला. यानंतर आपल्या या भजन परंपरेनं अनुष्ठानामध्ये जो मुख्य कार्यक्रम होता, सकाळी 5 वाजता म्हणजे 5 वाजता शिवपाठ. एखाद्या बाजूला घडीचा अलार्म चुकलेला आहे, पण त्या टायममध्ये बदल न होत होता. अगदी तंतोतंत टाइमला शिवपाठ करणारे, संध्याकाळचा शिवपाठ करणारे असे आमचे शिवभक्तीपरायण रामदास नागनाथ खंदारे दिग्रसकर यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आपला या ठिकाणी बहुमान होईल. दिग्रसकर, चला मामा. अगदी बघा वय किती आहे तरी पण अगदी करेक्ट 5ला म्हणजे 5ला असे माणसं असणं अनुष्ठानामध्ये चांगली गोष्ट आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून सन्मान करायचा आहे. यानंतर शिवभक्तीपरायण शंकर धोंडीबा नावंडे दिग्रसकर यांनी सुद्धा गेल्या 21 दिवसापासून या ठिकाणी बैठकीला आलेल्या दिवशीच त्यांनी हात वर करून सांगलेले आहे ते दोघांनी की आम्ही माऊली सोबत 21 दिवस राहणार. त्यांचे सुद्धा या ठिकाणी गुरु माऊलीचा त्यांना आशीर्वाद मिळत आहे. यानंतर शिवभक्तीपरायणी शोभाबाई देवदार रक्षा दिग्रसकर. बघा किती आनंद आहे. सर्व भजनी मंडळच म्हणायला हरकत नाही. शिवपाठाचे दिग्रसित आहे आणि त्यांच्या सोबत माताजी सुद्धा त्यांनी या ठिकाणी गेल्या 21 दिवसापासून सेवा केली आहे. त्यांना सुद्धा गुरु माऊलीकडून आशीर्वाद मिळत आहे. टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे. यानंतर शिवभक्तीपरायण गणेश अप्पा देशमुख कवटेकर यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी राहिलेला अनुभव आणि त्यांची आम्हाला भरपूर मदत झालेली आहे. या ठिकाणी माफ करा, सर्वप्रथम आपल्याला
गणपतापाचं झाल्याच्या नंतर या सर्व 21 दिवसामध्ये ज्यांनी अगदी स्वतःला वाहून घेतलं, या ठिकाणी जेवून नाही तर मठापासून आप्पासोबत येऊन अगदी दिवस आणि रात्र प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून स्वतः त्यांचं किती कष्ट लागलंय, मनमत माऊलीला आणि गुरु माऊलीला माहित आहे. आता मी बाकी शब्दामध्ये त्यांच्या कष्टाचं या ठिकाणी वर्णन करू शकत नाही. असे असणारे आमचे शिवभक्तीपरायण माहेश्वर मूर्ती श्री विश्वांबर स्वामी मांजरमकर दाम्पत्य यांना अशी विनंती करतो की आपणही या ठिकाणी यायचे आहे. त्यांनी अगदी आपला जीव ओळखून या ठिकाणी सर्व सेवा गुरु माऊलीच्या चरणी समर्पित केली आहे. साहेब पोलीस खात्यामध्ये होते, पोलीस नंतर जमादार असं त्यांनी पद त्या ठिकाणी बसून सेवा करून त्यांनी या ठिकाणी सुद्धा गुरु माऊलींची सेवा अगदी मनाने तन मन धनाने, नुसतं नाही तन मन धन सर्व या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करा थोडस. काय नाव? हा, त्यानंतर नागेश आप्पा स्वामी होकर्णा वांजरवाडा होकर्णा दाम्पत्य यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. कोणीतरी दुसऱ्यांना विना घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण समोर यायचं आहे. दाम्पत्य नागेश आप्पा स्वामी वांजरवाडा होकर्णा. यानंतर आपणा सर्वांना या ठिकाणाहून आपापल्या गावापर्यंत दररोज पोहोचवणारे, बघा कोण असेल, कोणाचं लक्षात आलं का? या ठिकाणाहून दररोज आपापल्या गावापर्यंत पोहोचवणारे कोण आहेत सांगा बरं. कोणीतरी आलं का कोणाच्या लक्षात? हा, आपले डॉक्टर शिवानंद स्वामी त्यांच्या फ्लामिंगो आणि गणाचार्य मठ संस्थान लाईव्ह बेजवर त्यांनी प्रत्येकाला दररोज आपल्या घरापर्यंत पाठवलंय. त्यांचा सुद्धा सन्मान व गुरु माऊलीकर त्यांना सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करायचा आहे. कारण त्यांनी प्रत्येकाला आपल्या कॅमेरामध्ये कैद करून यानंतर आपल्याला दररोज सकाळपासून पूजेपासून संध्याकाळपर्यंत जे वेद घोष करणारे शास्त्री आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. त्यामध्ये या ठिकाणी रामलिंग स्वामी कवटेकर यांना विनंती आहे, आपण कृपया समोर यायचं आहे. चला, रामलिंग अप्पा स्वामी कवटेकर ते जर नसतील तर त्यानंतर साईनाथ शास्त्री, साईनाथ शास्त्री यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे आहे. त्यानंतर शुभम शास्त्री जळकोटकर यांनी सुद्धा समोर यायचे आहे. त्यानंतर राजगुरू शास्त्री यांनी सुद्धा यायचे आहे. त्यानंतर माधव स्वामी जे आप्पाजीच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण सुद्धा या ठिकाणी समोर यायचं आहे. त्यानंतर शिवलिंग स्वामी, त्यानंतर आकाश स्वामी, चला आकाश स्वामी, यानंतर सोमनाथ अप्पा यांनी सुद्धा या ठिकाणी समोर यायचं आहे. यानंतर कपिल स्वामी, कपिल हा, आणि जे आता शास्त्रीने आपण वस्त्र दिलेले आहेत त्या वस्त्र आपण उद्या सकाळी परिधान करून सर्व शास्त्री वृंदाने या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं आहे. सोमनाथ अप्पा या.
केदार स्वामी यांनी सुद्धा या ठिकाणी आपली सेवा केलेली आहे आणि त्यांनी आज त्यांचं भाग्य आहे कृष्ण रूपामध्ये त्यांनी या ठिकाणी अवतरले होते, गोपाल कृष्ण भगवान झाले होते, त्यांचा सुद्धा त्यांना गुरुमावली करून आशीर्वाद मिळत आहे। यानंतर जे पारायण प्रमुख आहेत यामध्ये पंचाक्षरी अप्पा स्वामी, शिवभक्तीपरायण माहेश्वर पंचाक्षरी अप्पा स्वामी यांना विनंती आहे आपण सुद्धा गुरुमावली करून आशीर्वाद घ्यायचे आहे। जोडी दाम्पत्य या दाम्पत्य गुरुमाय या ठिकाणी महाराजांनी गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये गुरुमाऊलीच्या सर्व आदेशाचं पालन करून कोकर्णा गावामध्ये गेल्या 10 वर्षापासून महादेव मंदिरामध्ये निष्काम सेवा त्यांनी त्या ठिकाणी करत आहेत। त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। तुझे वचनी अमृत झालो तुझे पूर्ण करत या उक्तीप्रमाणे गुरुमाऊलीच्या आदेशाचं पालन करत आहेत। धन्यवाद। यानंतर पारायण प्रमुख शिवभक्तीपरायण बाबू अण्णा दुर्शते ज्यांच्या आवाजाने कैलासापर्यंत मनमंदामध्ये तर या ठिकाणी मध्ये तो आवाज जातो पण कैलासापर्यंत पोहोचेल असा आवाज शंखनादासारखा आवाज त्यांचा पाणी आहे। त्यांनी आपली सेवा गुरुमाऊलीच्या चरणी आपली निष्काम अशी समर्पित केलेली आहे। त्यांचा एक बार जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी सहकार्य केले गुरुमाऊलीच्या त्यांना सुद्धा आशीर्वाद। यानंतर शंकर महाराज डोणगावकर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे आहे। शंकर महाराज डोणगावकर जर असतील तर त्यांनी कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचे आहे। आता या ठिकाणी तुम्हाला आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे गुरुमुनी सांगणारे किंवा आपण सकाळी पूजा याच्यावर श्रीकृष्ण करणारे आमचे कीर्तनकार शिवभक्तीपरायण विश्वनाना मुले यांचा संस्कार गुरुमाऊली करते। सर्वांनी तदनंतर या ठिकाणी आता आपणास स्वादिष्ट आणि रुचकर जेवण करणारे महिला मंडळ यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। या ठिकाणी आचार्य असणारे आपले सर्व सेवा तर होत होती पण आपल्या पोटात काहीतरी प्रसाद असल्याशिवाय सेवा होत नाही आणि असं स्वादिष्ट असणारा रुचकर भोजन असं दररोज देणारे शिवभक्तीपरायण राधाताई माधव करंकेले यांना विनंती आहे आपण सर्वजण आपली टीम घेऊन या ठिकाणी यायचे आहे। तत्पूर्वी शिवभक्तीपरायण या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आवाज तुमच्यापर्यंत येतो ज्यांनी स्टेज या ठिकाणी आणलेला आहे एक आणलेला आहे असे शिवभक्तीपरायण शिवानंद बंडे सर बंडे साऊंड सिस्टीम मुख्य यांनी सुद्धा या ठिकाणी यायचे आहे। बंडे सर बघा आचार्य राधाताई आपण लवकरात लवकर कृपयामध्ये यायचे आहे। यानंतर साऊंड सिस्टम सांभाळणारे आणि अगदी व्यवस्थित या ठिकाणी आवाज देणारे जीवन भाऊ गोरलावार मुकेरकर यांनी सुद्धा या ठिकाणी गुरुमाऊलीकडून आशीर्वाद घ्यायचा आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। गेल्या 21 दिवसापासून जोरदार थोडं जोरदार टाळ्या होत्या या माझ्यासमोर या फोटो घ्या सर चांगले फोटो घे बडा भाऊजी या की भाऊजी माधवराव करत गेले आपण असे विनंती आहे कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे। बघा चहा नाश्ता 2 टाइमचा प्रसाद अगदी कुठली शिकायत न होऊ देता चांगल्या प्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे जी कला देवाने दिलेली आहे ती त्यांनी गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित केलेली आहे।
ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही मठामध्ये त्यांना बोलणी करण्यासाठी बोलवलं, त्या दिवशी ताईंनी कुठलाही आकडा किंवा आम्हाला एवढं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं नाही. तुम्ही काही दिलेलं आम्ही घेणार किंवा सेवा करणार असं त्यांनी सांगितलं. त्यांचा सर्वांनी टाळ्या वाजवून सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण सर्व तर सेवा करतच होतो, पण विशेष सेवा अशी आहे की त्यांना काम सांगावं लागत नाही. बेधून होऊन असं सेवा करणारे गाडगे महाराजांसारखी ज्यांची सेवा आहे असे काटकळण्याचे असणारे चोंडे आप्पा यांनी भरपूर सेवा या अनुष्ठानामध्ये केलेली आहे. मनमत पावलीच्या परिसरात ते सेवा करतच असतात, पण या ठिकाणी सुद्धा त्यांनी न सांगता या ठिकाणी सेवा केलेली आहे. तीच त्यांची सेवा करी आहे. त्यांना सुद्धा गुरुमाऊलीकडून आशीर्वाद मिळणार आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. हर हर महादेव. महाराज की भारत माता की. या ठिकाणी सर्वांना एक सूचना आहे. आपले जे गेल्या 21 दिवसापासून चालत आलेला जो कार्यक्रम आहे तो तर आपल्याला सर्वांना माहित आहे, पण उद्याच्या कार्यक्रमाची एक अशी सूचना आहे की आपण उद्या सकाळी उद्याची इष्टलिंग पूजा काही नाही. आज इष्टलिंग पूजा संपन्न झालेली आहे. सर्वांनी सकाळी उठल्याच्या नंतर स्नान वगैरे करून या ठिकाणी पारायण हॉल मध्ये उपस्थित राहायचे आहे. नाश्ता होईल. नाश्ता झाल्याच्या नंतर या ठिकाणी पारायणासाठी उद्याचं पारायण आहे ते 9 ते 9:30च्या दरम्यान होणार आहे आणि 10 साडेदहा पर्यंत पारायणाची सांगता होईल. त्यानंतर ठीक 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला गुरुमाऊलीच्या अनुष्ठान सोहळ्याची सांगता वैभवपूर्ण अशी करायची आहे. तर कोणीही न जाता या ठिकाणी 11 वाजता सर्व मान्यवरांच्या व श्री सद्गुरु शतस्थल ब्रह्मी शिवानंद शिवाचार्य महाराज प्रवक्ता, शतस्थल ब्रह्मी निरुपाक्ष डॉक्टर निरुपाक्ष शिवाचार्य महाराज मांजर सुंदेकर यांची या ठिकाणी दोन्ही गुरुवर्य व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वैभवपूर्ण असा सांगता सोहळा संपन्न करायचा आहे. तरी कोणी इतरत्र न जाता मनमत स्वामी इकडं तिकडं फोटो काढण्यासाठी न जाता आपण ठीक 11 वाजता इतर संपर्कांनी 10:30 वाजता या ठिकाणी येऊन थांबायचं आहे आणि पारायण करत्यांनी 9 वाजता या ठिकाणी हॉलमध्ये थांबायचं आहे. याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आरती 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 शिवपाठाची आरती त्या ठिकाणी महाराज
Thank you.